वयाच्या 47व्या वर्षी 10वीची परीक्षा पास मोहम्मद जमील यांच्या संघर्षाला यश. 31 वर्षानंतर दिली होती परीक्षा. 8 मे रोजी घोषित झालेल्या 10वीच्या निकालामध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील लोणीफाटा येथील गादी कारखाना व्यावसायिक मोहम्मद जमील नूर मोहम्मद वय 47 वर्ष यांनी 10वीच्या परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. सध्या स्थितीत मोहम्मद जमील यांचे हे यश चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल 31 वर्षानंतर मोहम्मद जमील यांनी 10वीची परीक्षा देत यश मिळवले आहे. वयाच्या 47 वर्षी त्यांनी 10वीची परीक्षा पास करून युवकांना एक प्रेरणादायी संदेश दिला आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते प्रशासन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुप्रसिद्ध विधान आहे. शिक्षणाचे सामर्थ्य अधोरेखित करते. याचा अर्थ शिक्षण माणसाला अन्याय शोषणाविरुद्ध लढण्याची ताकद आणि आत्मसन्मान देते. जसे वाघिणीचे दूध पिऊन बछडा बलवान होतो, शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. हे पुन्हा एकदा सिद्ध करत रिसोड येथील 47 वर्षीय मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांनी तब्बल 31 वर्षानंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दिली होती. मोहम्मद जमील नूर मोहम्मद 1995 साली 10वीची परीक्षा दिली होती, मात्र त्यावेळी ते नापास झाले होते. या कारणामुळे शिक्षणमध्ये सोडावे लागले होते. मात्र शिक्षणाचा पूर्ण करण्याची इच्छा कायम मनात होती. अखेर त्यांनी धाडस करून पुन्हा अभ्यास सुरू केला आणि यावर्षी 10वीची परीक्षाला बसण्याचा निर्णय घेतला. 31 वर्षानंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर आपल्या मुलांच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत परीक्षा दिली. असंख्य विद्यार्थ्यांनी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन करत धाडसही दिला होता. त्यांना काही मार्गदर्शनसुद्धा केले असल्याचे जमील यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले असून शिक्षणाला वय नसते असा संदेश त्यांनी समाजाला दिला. मोहम्मद जमील यांना 3 मुले असून तिघेही उच्च शिक्षित आहेत. शिक्षणासाठी वयाची काही मर्यादा नसते. शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षण का घ्यावं याचे विविध प्रकारचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण एक वाघिणीचं दूध आहे आणि त्याच्यात जी ताकद असते ती आज जगाला माहीत पडत आहे. मात्र आज दिनांक 8 मे रोजी 10व्या वर्गाचे निकाल लागलेले आहे. सगळीकडे उत्सुकतेचं वातावरण आहे, सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. मात्र यातच एक असा विद्यार्थी आपल्या सोबत आहे, आपण ज्याच्याशी बोलणार आहोत. तो विद्यार्थी वयाच्या 47व्या वर्षी जे आहे 10वा वर्ग पास झालेला आहे आणि त्याचा आनंद घेऊन त्याला आपण भेटूया. दादा, आपलं नाव? माझं पूर्ण नाव मोहम्मद जमील नूर मोहम्मद आहे. आणि आपण जी 10वीची परीक्षा दिली होती तर काय आपल्याला याच्या मागे उद्देश होता आणि काय इतक्या वर्षानंतर तुम्हाला काय गरज पडली? घरच्या काही जबाबदाऱ्या असल्यामुळं आणि शिक्षण माझं 10वीचं शिक्षण झालेलं नव्हतं. मी नापास झालो होतो, अनुत्तीर्ण झालो होतो. त्याच्यानंतर काही दिवसांनी मग लग्न झाला, मुलं झाले, मुलांचे शिक्षण आता सगळे सेटल झाल्यामुळं आता माझ्याकडे फावला वेळ आहे आणि त्याच्यामुळे मला शिक्षणाचं महत्त्व कळाला आणि मग मी 10वीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो. आज सद्यस्थिती तुमच्या परिवारात तिथे काय लागेल? परिवाराचा काय सपोर्ट आहे आणि तुमची मुलं वगैरे काय करतात? मुलं, एक मुलगा आता आमचा जे घरचा आहे तो मुलगा एक डॉक्टर होऊन राहिला, एक इंजिनियर होऊन राहिला, एकनं नीटची परीक्षा दिलेली आहे यावेळेस, त्याचे रिझल्ट येणं बाकी आहेत, एक 10वीला आहे यावर्षी. आता यापुढे तुमचा काय उद्देश आहे का? तुम्ही 10व्या वर्गात समजा लहान लहान मुलांसोबत तुम्ही जे परीक्षा दिली होती त्यावेळेस काय परिस्थिती होती आणि रिझल्ट लागल्यानंतर काय परिस्थिती आणि रिझल्ट काय लागल याची तुम्हाला काय कल्पना होती? आज सकाळपासूनच तसे फोन येऊन राहिले मला. ही एक बाब वेगळी आहे की मित्रमंडळीचे, कारण जे वर्गात जे सोबत होते ते आजपर्यंत जुळलेले आहेत माझ्यासोबत, ते आज पण सोबत आहेत. त्यांचे फोन येत आहेत की बाबा तू पास झाला का नापास झाला, पण पास झालो तर त्यांची एक वेगळी खुशी आहे. जेव्हा मी पेपरला द्यायला गेलो होतो 10वीचे त्यावेळेस एक शाळेचं वातावरण जे बघून मी एकदम भारावून गेलो होतो, कारण मी तब्बल 31 वर्षानंतर वर्गाच्या खोलीमध्ये बसलो जाऊन आणि ते लहान लहान मुलं मला बघून राहिले, काही जण हसून राहिले, काही जण आश्चर्यचकित झाले की बा हा माणूस इतक्या वर्षानंतर इतक्या वयानं पेपर देऊन राहिला. मी त्यांना हा संदेश सोडून आलो होतो की शिक्षण हा जे आहे ना, शिक्षणाला वय नसते, शिक्षणाच्या वयाची अट नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबा. जसं तुम्ही म्हणले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे जो कोणी ग्रहण करेल तो दहाळालच. शिक्षणाचं महत्व हे कळून दिलेलं आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी जे शिक्षणाचं महत्व हे पटवून मोहम्मद जमील यांनी दिलेलं आहे आणि येणाऱ्या तरुण पिढीला एक आदर्श निर्माण करून दिलेला एक मोठा संदेश मोहम्मद जमील यांनी दिलेला आहे. वतन न्यूजसाठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड, जिल्हा वाशिम.